या ठिकाणी हा रस्त्याला जे काही सर पैसे लागतील ते स्वहा, पण हे लेकरायला जरा शिकवता शिकवता तुम्हाला सांगतो 1 2 क ब क ड ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस जरा असं कानात सांगायचे की बाबा 2029 ला पुन्हा माणसं आपला संतोष बांगर उभा राहणार आहे, घरी जा आणि ते बारकाले याचे मायबापल्या ऐकता ध्यानात ठेवा. लेकर तसे लेकर तर संतोष बांगरचे फॅन आहेत का रे बेटा? बरोबर आहे का नाही? माय आता मी ज्यावेळेस प्रचार करू लागलो ना ती बिचारी बहीण आमची येऊ लागली, दादा काय लय मोठा फॅन आहे तुमचा. त्याला हे मतदान पक्क आहे आपलं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ध्यानात ठेवा. म्हणून थोडस कान मंत्र दे जा. एखादा समजा खाजा भाईचा आपला अब्दुल्ला पठाणचा यायचं एखादं लेकरू आपल्या शाळेत असलं त्याला सांगायचं तू घर पे जा बोल धनुष्य बाण को मतदान करणे का. ते पलटतात आपल्याकडे. काळजीच करण्याची आवश्यकता नाही. कळमनुरीमध्ये आता आपल्याला काळजीच करायची आवश्यकता नाही, कारण की सगळं गोतावळं तुम्हाला सांगतो की आपल्या जवळच झालंय. जिकडून तिकडून आपल्याकडे पहिले मुस्लिम समाज नव्हता, आता तुम्हाला सांगतो 90% मुस्लिम समाज सुद्धा आपल्याकडे आलाय. आता हे जे आता हे बाबासाहेब हे तुम्ही उभे राहिले ना पुढच्या 5 वर्षाला तुम्हाला सांगतो याला धनुष्य बाणाशिवाय पर्यायच नाही. आलं का बाबासाहेब? काजाबाई आगले बारे मी कर देंगे आपण. पण म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या श्रेय सन्मानाच्या आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या पुन्हा आर पाटील आता आपला नगराध्यक्ष आहे, सांगायची आवश्यकता नाही. माणूस चांगला आहे, सगळी ही टीम सगळी नगरसेवक चांगली आहे. आणि आता हे सगळ्यांना सोबत घेऊन कोणत्याही पार्टीचा कोणी निवडून आला तर तो आपला आहे. म्हणून यांना सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या या कळमनुरी शहराचा चांगल्यापैकी तुम्हाला सांगतो की विकास करण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे ठेवू. आमचा गोरखनाथ सर तर तुम्हाला सांगतो काही पाहायचंच काम नाही. संतोष बांगर म्हणल्याच्या नंतर तर AK-47 आहे. धड 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 तुम्हाला सांगतो. असंच प्रेम मला वाटते की आपल्या सर्वांचं राहू द्या. पुन्हा एकदा या ठिकाणी या गॅदरिंग आम्ही गॅदरिंग म्हणायचो त्यावेळेस. आम्ही आमच्या काळामध्ये उषा चव्हाण आणली होती. कोण? आमच्या काळामध्ये दादा कोडकेची बायको पत्नी त्याची. आम्ही त्यावेळेस तुम्हाला सांगतो की 30,000 रुपये दिले. किती? तेव्हा आम्ही त्या गॅदरिंगचे मेन बॉस राहतो. सगळ्याचे पैसे जमा करायचे, कोण आणायचे बाबा हे आणायचं त्याचा अड्डा. मला वाटतं एकदा आम्ही शक्ती कपूरला आणलं. म्हणजे अशा अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो की अशीच आपल्या या नारायण पब्लिक स्कूलची उत्तरोत्तर प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. भावी उज्ज्वल आयुष्याच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी दिल्यात. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांतर्फे आपला नारायण पब्लिक स्कूलच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करून नारायण पब्लिक स्कूलच्या शिक्षक मंडळींना विनंती करतो यानंतरचा कार्यक्रम आपण टेक ओव्हर करावा.